राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचं मतदान संपलं। आता सगळ्यांनाच निकालाची प्रतीक्षा लागली आहे। महाराष्ट्राची सत्ता नेमकी कोणाकडे जाणार? पश्चिम महाराष्ट्रात कोण बाजी मारणार आणि कोणाचा कस लागणार? पश्चिम महाराष्ट्रातील मतदारसंघात नेमकी काय परिस्थिती आहे या संदर्भात आढावा घेतलाय पश्चिम महाराष्ट्रातील पत्रकारांसोबत। नमस्कार, मी रामराजे शिंदे, एनडीटीव्ही मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। मतदान पार पडलेलं आहे, आता प्रतीक्षा आहे निकालाची। आमदार कोण होणार हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे, पण तो पश्चिम महाराष्ट्राचं नेमकं गणित काय आहे? इथले सर्व ज्येष्ठ पत्रकार जे आहेत ते पुण्यामधले, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। मला अगोदर सांगा की पुण्यामधलं, म्हणजे सुरुवात आपण पुण्यातून करूयात, कारण पुणे हे लोकसभेला पण गाजलं होतं। तर पुण्यामधलं कसबा असेल किंवा कोथरूड असेल, तिथलं गणित काय आहे? कोण वाटतं की तुम्हाला उमेदवार आता निकालामध्ये दिसून येईल? पहिल्यांदा मला असं वाटतं की कोथरूडमध्ये आपण बोलूयात। कोथरूडमध्ये तिरंगी लढत होती, मनसे, भाजप आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना। ह्याच्यामध्ये चंद्रकांत पाटील जे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आहेत, त्यांच्यापुढे शिवसेनेचे चंद्रकांत मोकाटे आणि मनसेचे किशोर शिंदे यांचं आव्हान आहे। तर त्याच्यामध्ये सध्या 2019ची निवडणूक पाहता ही चंद्रकांत पाटील यांना खूप जड गेलेली होती। ते 25,000 मतांनी निवडून आले होते। कोथरूड भाजपचा बालेकिल्ला मानले जाताना 25,000चं मताधिक्य म्हणजे तसं खूप कमी होतं। ह्यावेळेस दादा 25,000च्या पुढे किती जातात हा एक उत्सुकतेचा विषय आहे। त्यांनी गेल्या बरेच महिन्यांपासून त्यांनी बरंचसं काम चालू केलेलं होतं। त्यांचं विकास कामाचं सामाजिक काम ह्याच्यावर भर होतं। आणि शिवसेनेचा पण जो कट्टर मतदार आहे, बहुजन आणि इतर वर्ग, ह्याच्यामध्ये जी फाईट व्हायची शक्यता असं मानलं जाते। पण ह्याच्यामध्ये चंद्रकांत पाटील सध्या तरी सरस असं दिसायचं वाटते। आणि कसब्याचं पाहायला गेलात तर रवींद्र धंगेकर हे जायंट किलर ठरलेले होते। पोटनिवडणुकीमध्ये कसब्यामध्ये त्यांनी 28 वर्षांत भाजपनं हा कसबा काढून घेतलेला होता। इथं काटेकी टक्कर आहे, बरीचशी वेगवेगळी समीकरणं आहेत। भाजपने हिंदुत्वाचं कार्ड इथंच केलेलं आहे। धर्मयुद्ध जो पहिला भाषणातला मुद्दा होता तो फडणवीसांनी ह्या सभेत इथे कसब्यातल्या उच्चारलेला होता। तर त्याच्यामुळे हिंदू मतदान पण बाहेर पडलेलं आहे, मुस्लिम मतदान पण बऱ्यापैकी बाहेर पडलेलं आहे। इथे घासून निवडणूक आहे। लोकसभेसारखं जसं भाजपला 15,000चं मताधिक्य कसब्यातनं मिळालेलं होतं, ते असं इथं राहणार नाही आहे। ते बऱ्यापैकी कमी होईल, पण ह्याच्यामध्ये कोण जिंकून येतं हे फार बघणं महत्त्वाचं आहे। अच्छा, शहरी भागातला मतदार कोणाकडे जाताना दिसतो? शहरी भागात मोठ्या शहरामध्ये महायुती किंवा भाजपच्या बाजूनं तसा लोकांचा कल दिसतोय। मात्र ज्या मतदारसंघात ग्रामीण टच आहे किंवा ग्रामीण भागातनं मतदान जास्त आलेलं आहे, यामध्ये आघाडीसुद्धा स्ट्रॉंग आहे। ग्रामीण भागाचे विशेषतः शेतमालाही भाव वगैरे याचा परिणाम त्या भागात झालेला दिसतोय। त्यामुळे शहरात आत्ता जरी युतीचं मतदान पुढं असलं तरी आघाडी ही नेक टू नेक फाईट द्यायच्या स्थितीत आहे आता। मला अगोदर तुम्हाला विचारायचं की कसब्यामध्ये कोण येईल असं वाटतं? कसब्यामध्ये खरंच सांगता येत नाही। म्हणजे आपण एक कोणतरी नाव घ्यायचं आणि थोडंफार मतांनी दुसरं कोणते निवडून यायचं, ह्याच्यात सांगता येत नाही अशी स्थिती आहे। ठीक आहे, तुम्हाला काळा पाणी मिळणार नाही। काय नाव आहे तुमच्या काळ्या पाणी कसं आता प्रभाग वाईज मला मतदारांची एकतर संख्या घेऊन बसावं लागेल, कुठं मतदान झालेलं आहे। कारण की तर प्रत्येक प्रभाग 5 प्रभाग आहेत, प्रत्येकाचं काही ना कोणाचं ऑप्शन आहे? काय उमेदवार ऑप्शन नाही, कोणी येऊ शकतं, काय होऊ शकतं? तुमचा अंदाज काय? कसब्यात रासने आणि दंगेकरमध्ये फाईट आहे। आत्ता लोकसभेच्या दृष्टीने बघितलं तर 1,500-2 हजारांना रासनेला एज आहे असं वाटतं। आणि इकडे चंद्रकांत तर थ्रू आउट निघालेत ते काय मुळात चंद्रकांत दादांचं फार मोठं कर्तृत्व नाही आहे। तो मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाचा आहे, त्यामुळे पक्षाचा कोणी उभारला असतं तर तो निवडून येतो म्हणून हाही येणार आहे। बाकी काही अशी एक चर्चा झाली की पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे सगळ्यात मोठ्या मताधिक्यानं निवडून यायची शक्यता आहे, त्यात चंद्रकांत पाटलांचं नाव 1 क्रमांकाला असू शकतं अशी चर्चा चालू झालेली आहे। फायदा कुठेतरी होणार आहे, कारण ब्राह्मण उमेदवार तुम्ही राज्यसभेत पाठवलेला आहे। दिगंबर, मला सांगा की इंदापूरचं काय गणित आहे? कारण सगळ्यांचं लक्ष तिथं लागलेलं आहे। इंदापूरचा विजयी उमेदवार ठरवण्याचं काम हे प्रवीण माने करणार आहेत। कारण प्रवीण मानेंना किती मतं पडतात, जर 30,000पेक्षा जास्त मतं पडली तर इंदापूरमध्ये काही होऊ शकतं। आतापर्यंत तो दोघांचा बालेकिल्ला समजला जायचा, भरणे आणि पाटील यांचा। परंतु आता प्रवीण मानेंनी ज्या पद्धतीने निवडणूक यंत्रणा ताब्यात घेतली, त्यावरून असं वाटतंय की निश्चितपणे या ठिकाणी ट्विस्ट निर्माण झालेला आहे। त्यामुळे मतं खातील प्रवीण माने दोघांचीही मतं खातील, कारण बाँड्रीवरची मतं जी आहेत ती प्रवीण माने खातील, कारण त्यांची जी संस्था आणि त्यांचा सगळा त्या ठिकाणचा असलेला जनसंपर्क आणि त्यांनी केलेलं निवडणुकीचं नियोजन, त्यामुळं दोघांचीही मतं खातील असं मला वाटतं। कोण येईल तिथे निवडून? आज तरी ते सांगता येणार नाही, कारण दोघांकडे पण वोट सांगायचंच म्हटलं तर नाही, तसं सांगता येणार नाही। कारण की दोघांच्यात खूप काटेकी टक्कर आहे इंदापूरमध्ये। जे काही पहिल्यासारखं मनातलं सांगू नका, डोक्यातलं सांगा। नाही, तरी सुद्धा एक अंदाज असतो पत्रकारांना की
हा उमेदवार येऊ शकतो हे कॅल्क्युलेशन आहेत काय आतापर्यंत होता अंदाज, पण त्या प्रवीण मानेंच्या उमेदवारीमुळे दोघांनी ट्विस्ट केलाय. कारण हर्षवर्धन पाटलांच्या मागे जी मराठा वोटर बँक आणि शरद पवारांमुळे तुतारीमुळे मुस्लिम वोटर बँक कशा पद्धतीने ते रिस्पॉन्स करेल, त्यामुळं आणि भरणेंचं गेल्या 5 वर्षात त्यांनी केलेले विकासाची कामं असतील किंवा माधव पॅटर्न त्यांचा असेल तिथला, तो कितीरित्या परिणामकारक ठरतोय हे आपल्याला बघावं लागेल. त्यामुळे आज तरी निश्चितपणे आपल्याला सांगता येणार नाही. बीजी काय वाटतं तुम्हाला? तुम्ही दराडेनं जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर मी देतो. माझा जो अंदाज पत्रकार म्हणून पत्रकारांना विचारलं तर त्यांनी काहीतरी अंदाज दिला पाहिजे. म्हणजे तुम्ही विचारता म्हणजे काहीतरी अपेक्षित आहे म्हणून तुम्ही विचारता. काही सांगताच येत नसेल तर मग बोलायचं कशाला, असं माझं मत आहे. तिथं दत्ता भरणेंना जास्त संधी आहे. कारण आता तुम्ही यांना जे विचारलं त्याच्यामध्ये प्रवीण माने हे जास्तीत जास्त मॅक्सिमम मतं ही हर्षवर्धन पाटलांची घेणार आहेत. म्हणजे तुम्ही 70% मतं ते हर्षवर्धन पाटलांची घेतील आणि 30% मतं ते भरणेंची घेतील. जातीचं गणित आणि त्यामुळं भरणेनं संधी जास्ती आहे. ओबीसी वोट बँक भरण्याच्या पाठी निश्चितपणे तिथला जो धनगर समाज आहे तो एक गट्टा हा भरणेंच्या पाठीशी असेल